मी शेती व्यवसाय करत असताना मला 2006ला मला किडनीचा आजार सुरू झाला। जवळजवळ माझे 90% किडनीची जी काय कार्यक्षमता आहे ती खूप मंदावली होती। तर माझं त्यावेळेस वजन 35 किलो आलं। तिथलं काही उपचार काही लागू व्हायला तयार नाही। 2008ला पहिला बेसिक कोर्स केला आणि ते बेसिक कोर्समध्ये मला थोडीशी उमेद जाणवली। मी श्री किसान मंच याच्या माध्यमातून शेती करायला लागलो। पूर्ण शेती माझी ऑर्गॅनिक आहे। मी देशी गायचं गोमूत्र, शेण, गांडूळ खत असं वापरतो आम्ही। पहिला आम्ही दांडानं पाणी द्यायचो, पाणी भरपूर लागायचं तर पाणी पुरत नव्हतं। आता ड्रिप सिस्टम आम्ही एक 20 ते 30 मिनिटं मोटर चालली तरी आमचा एवढं बगीचा जगते। आमचा बगीचा रासायनिक वापरत असताना काय व्हायचं तर आम्हाला शेतीला खर्च भरपूर लागायचा। 1 हेक्टर शेती आहे, 1 हेक्टरमध्ये मला 30 ते 35 हजार रुपये खर्च लागायचा आणि उत्पन्न किमान 60 ते 70 हजार व्हायचं। आणि मी ही शेती ज्यावेळेस पासून करायला लागलो तर आजूबाजूचे खेड्यापाड्यातले लोक पण माझी शेती पाहायला येतात। हे कसं काय शेती करतात, यांचं उत्पन्न कसं वाढलं। तर आता शेतीला बिलकुल खर्च नाही आणि उत्पन्न माझं कमीत कमी एका वर्षामध्ये 1 हेक्टरमध्ये यावर्षी मला 2,70,000 उत्पन्न झालं।